नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगी मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळ प्रीतीचा या कथेचा भाग 4. सदाशिव पेठेतील नर्मदा सदनच्या जुन्या भिंतींनी आजवर अनेक सुखदुःखाचे प्रसंग पाहिले होते, पण आज या वास्तूत एक वेगळाच चैतन्य सळसळत होतं. साक्षीला ओरियन ग्रुपमध्ये फायनान्स अनालिस्ट म्हणून नोकरी मिळाल्याची बातमी वाड्याच्या प्रत्येक खोलीत वाऱ्यासारखी पसरली होती. साक्षीच्या आईने आनंदाश्रू पुसत देवासमोर तुपाचा दिवा लावला आणि मनोमन कुलदैवतेचे आभार मानले. इकडे तन्मयच्या आईने म्हणजे काकूंनी वाड्यातील सर्वांना पेढे वाटायला सुरुवात केली होती. आमच्या साक्षीने पुण्यातील सर्वात मोठ्या कंपनीत नाव कमावले, असं त्या अभिमानाने शेजाऱ्यांना सांगत होत्या. संध्याकाळी साक्षी जेव्हा ऑफिसचे सोपस्कार पूर्ण करून वाड्यात परतली, तेव्हा तिचा चेहरा एखाद्या उमललेल्या कमळासारखा फुलला होता. तिच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आणि डोळ्यात भविष्याची मोठी स्वप्न होती. अमेय जहागीरदार सारख्या अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय व्यक्तीने शेकडो उमेदवारांमधून तिची निवड केली होती. ही गोष्ट तिच्यासाठी एखाद्या युद्धातील विजयापेक्षा कमी नव्हती. तन्या, अरे कुठे आहेस तू? बघ ना, हे माझं अपॉइंटमेंट लेटर. साक्षीने गॅलरीत गिटार ट्यून करत बसलेल्या तन्मय समोर तो चकचकीत कागद धरला. तिचे हात आनंदाने थरथरत होते. तन्मयने गिटार बाजूला ठेवली आणि ते लेटर हातात घेतलं. त्याने शांतपणे त्यातील प्रत्येक ओळ वाचली. त्यात उल्लेख असलेला पगार, सोयी सुविधा, बोनस आणि पद हे सर्व एका मध्यमवर्गीय मुलीच्या कल्पनेपलीकडचं होतं. तन्मयच्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य उमटलं. कॉंग्रॅच्युलेशन साक्षू, ग्रेट जॉब. मला खात्री होती की तू हे करून दाखवशील. ओरियन ग्रुपमध्ये आता तू तर एकदम कॉर्पोरेट क्वीन होणार तर. आता तुझे पाय जमिनीवर राहतील की नाही याचीच मला काळजी वाटते. त्याने नेहमीप्रमाणे तिची खोड काढली. साक्षी हसली, पण तिच्या बोलण्यात आता अमेय जहागीरदारच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख वारंवार येऊ लागला होता. अरे तन्या, गंमत नको करू. तिथलं ऑफिस तू एकदा बघायला हवंस. तिथल्या काचेच्या भिंती, तिथली शिस्त आणि कामाची पद्धत पाहून तुझे डोळे विस्फारतील. आणि अमेय सर, बाप रे, ते खूपच कडक आहेत. त्यांचा आवाज ऐकला की अख्खं ऑफिस शांत होतं. पण त्यांचं व्यक्तिमत्व किती पॉवरफुल आणि क्लासी आहे. त्यांचं बोलणं तासनतास फक्त ऐकत राहावंसं वाटतं. तन्मयने तिच्याकडे कौतुकाने पाहिले, पण तिच्या शब्दातल्या अमेयबद्दलच्या अतीव आकर्षणामुळे कुठेतरी त्याच्या मनात एक छोटीशी शंका डोकावली. एका अनुभवी बँकर म्हणून त्याला माहित होते की क्लासी असणे आणि चांगले असणे यात खूप मोठा फरक असतो. अमेय जहागीरदारच्या त्या चकाकणाऱ्या जगाच्या मागे किती कठोरता लपली असेल याचा अंदाज तन्मयला येत होता. तरीही आज साक्षीच्या आनंदाचा दिवस होता, त्यामुळे त्याने आपले विचार मनातच ठेवले आणि तिचा उत्साह द्विगुणित करायचा ठरवला. आज रात्री तयार राहा. तुझ्या या नोकरीच्या आनंदात माझी एक छोटीशी सरप्राईज ट्रीट आहे. तन्मयने डोळे मिचकावत आणि गिटारवर एक आनंदी धून वाजवत सांगितले. साक्षीच्या डोळ्यात चमक आली. ट्रीट? कुठे जाणार आहोत आपण? अमेय सरांनी एकदा एका 5 स्टार हॉटेलचा उल्लेख केला होता, जिथे सर्व बिझनेस डील होतात. तिथेच जाणार का आपण? तिने मोठ्या अपेक्षेने विचारले. तिच्या मनात आता अमेयने उल्लेख केलेल्या त्या उच्चभ्रू जगाच्या प्रतिमा फिरू लागल्या होत्या. तन्मय गुडपणे हसला आणि म्हणाला, 5 स्टार हॉटेल? नाही ग, त्यापेक्षाही भारी आणि शांत ठिकाणी आपण जाणार आहोत, जिथे तू आणि मी असू आणि खऱ्या अर्थाने हा आनंद साजरा करू शकू. थोड्या वेळात निघायचंय, तयार राहा. साक्षीला वाटलं होतं की तन्मय तिला एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये नेईल, पण तन्मयच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. नर्मदा सदनच्या टेरेसमध्ये जुईच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. जणू काही तो सुगंध साक्षीला तिच्या मुळांची आठवण करून देत होता. पण साक्षीचं लक्ष मात्र आता त्या उंच काचेच्या इमारतींकडे आणि अमेय जहागीरदारच्या त्या प्रीमियम जगाकडे लागलं होतं. तन्मयने जेव्हा भारी ठिकाणी नेण्याचं आश्वासन दिलं, तेव्हा साक्षीच्या मनात पुण्यातील एखाद्या आलिशान रूफटॉप रेस्टॉरंटची स्वप्न तरंगू लागली होती. पण तन्मय तिला घेऊन चक्क नर्मदा सदनच्या सर्वात वरच्या मजल्यावर म्हणजेच वाड्याच्या प्रशस्त टेरेसवर आला.
तिथे पोहोचताच साक्षी क्षणभर थबकली. टेरेसवर तन्मयने अत्यंत साधी पण मनाला भिडणारी सजावट केली होती. कोपऱ्यात मोजक्या दिव्यांच्या माळा लावल्या होत्या, ज्यांचा पिवळसर प्रकाश रात्रीच्या अंधारात अधिकच उबदार वाटत होता. मध्यभागी एक जुनी सतरंजी अंथरली होती आणि बाजूला जुईच्या फुलांची एक कुंडी ठेवली होती, ज्याचा सुगंध मंद वाऱ्यासोबत संपूर्ण टेरेसवर दरवळत होता. तिथे हॉटेलसारखी भपकेबाज रोषणाई नव्हती, पण डोक्यावर पसरलेल्या चांदण्यांचा नैसर्गिक प्रकाश कोणत्याही झुमरापेक्षा श्रेष्ठ होता. हे काय आहे तन्या? तू तर म्हणाला होतास की आपण कुठेतरी खास ठिकाणी जाणार आहोत. साक्षीने थोड्या नाराजीने आणि आश्चर्याने विचारलं. तन्मय मिश्किलपणे हसला. त्याने सतरंजीवर बसत बाजूला ठेवलेली कापडी पिशवी उघडली. हीच तुझी ट्रीट आहे साक्षू? हे बघ, लक्ष्मी रोडवरच्या चितळ्यांचे खास वडे आणि बासुंदी. तुझ्या 5 स्टार हॉटेलच्या त्या महागड्या सॅलडपेक्षा आणि बेचव सूपपेक्षा हे सूप कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे, नाही का? तन्मयने डब्याचं झाकण उघडताच वड्यांचा आणि चटणीचा तो परिचित खमंग सुगंध वातावरणात पसरला. साक्षीला सुरुवातीला थोडा संकोच वाटला. तिच्या मनात अजूनही अमेय जहागीरदारने उल्लेख केलेल्या त्या उच्चभ्रू लाईफस्टाईलचे विचार घर करून होते. पण वड्यांचा तो सुगंध नाकात जाताच तिच्यातील ती साधी मध्यमवर्गीय मुलगी जागी झाली. ती तन्मयच्या शेजारी खाली बसली आणि दोघंही मनसोक्त खाऊ लागले. तिथे कोणतेही कॉर्पोरेट शिष्टाचार नव्हते. काट्या चमच्यांचा अडथळा नव्हता. फक्त 2 जीवाभावाच्या मित्रांमधील सहजता होती. साक्षी? वडा खाताना तन्मयचा आवाज अचानक थोडा गंभीर झाला. ओरियन ग्रुपमध्ये जाताना तू खूप प्रगती कर. तुझं नाव मोठं कर. यात मला सर्वात जास्त आनंद होईल. पण एक मित्र म्हणून सांगतो, तिथे तुला प्रलोभनं खूप मिळतील. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते ग. मोठ्या माणसांच्या जगात वावरताना माणसं अनेकदा स्वतःची मुळे विसरतात. तू मात्र तुझा हा साधेपणा आणि आपली मूल्य कधीच गहाण ठेवू नकोस. साक्षीने हातातील बासुंदीची वाटी खाली ठेवली आणि तन्मयकडे पाहिलं. अरे तू इतकी काळजी नको रे करू. मी माझी मूल्य विसरणार नाही. पण अमेय सरांसारखं बनायला मला नक्कीच आवडेल. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची कामाची पद्धत खरंच प्रेरणादायी आहे. मलाही आयुष्यात तसंच परफेक्ट बनायचं आहे. तन्मयने काहीच उत्तर दिले नाही. त्याने आपली गिटार उचलली आणि एक शांत हळवी धून वाजवायला सुरुवात केली. रात्रीच्या त्या निवांत क्षणी शांततेत गिटारचे ते स्वर अधिकच मधुर आणि आश्वासक वाटत होते. साक्षीला एक प्रकारचा विरंगुळा मिळाला. तिने नकळतपणे आपले डोके तन्मयच्या खांद्यावर टेकवले. त्या क्षणी तिला वाटले की हेच तिचे खरे जग आहे. हीच ती सुरक्षितता आहे जिची तिला गरज आहे. तन्मयची साथ आणि ही शांतता तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई होती. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या बंद डोळ्यांसमोर अमेयच्या ऑफिसमधील ती अवाढव्य काचेची केबिन आणि तिथली आलिशान फिरती खुर्ची आणि अमेयच्या हातातील ते महागडं घड्याळ चमकून गेलं. एक क्षण असा होता जिथे तिला तन्मयच्या सुरातील स्थिरता आणि मैत्री हवी होती, आणि एक क्षण असा होता जिथे तिला अमेयच्या जगातील वेग आणि सत्ता आणि प्रतिष्ठा खुणावत होती. प्रीती आणि मोह यांच्यातील ही पहिली सूक्ष्म लढाई त्या रात्री नर्मदा सदनच्या टेरेसवर सुरू झाली होती, ज्याची कल्पना त्या क्षणी त्या दोघांनाही नव्हती. तन्मय सुरांमध्ये हरवला होता, तर साक्षी भविष्यातील एका धुसर पण चकाकत्या स्वप्नात. क्रमशः लेखिका वेदा. श्रोतेहो, कथेमध्ये पुढे काय घडेल हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.